समीर काय रे? समीर हे अरे काय झालं? हे ये आधी बस इथे बस बस. काय करतोस असा? काय झालं तुला? ए पाणी नको पाणी. अरे घे. नको. शांत होती. ए कम ऑन. काय झालंय नीट सांग आता. व्हॉट्स द प्रॉब्लेम? अजित काका माझा बाप हरामखोर आहे. समीर असं बोलायचं नसतं. सॉरी काका पण खरंच ते तसे आहेत. मी तुम्हा सगळ्यांना इथे असा बावळट वाटतो ना तो त्यांच्यामुळेच. अजित काका माझ्यात जे काय वाईट आहे ना ते सगळं माझ्या बाबांमुळेच आहे. समीर शांत होतो आधी. आणि अचानक काय झालंय तुला? व्हॉट्स द प्रॉब्लेम समीर? नाही अजित काका अचानक नाही. हे सगळं साठून राहिलं होतं ते बाहेर आलंय. अजित काका बाबा आले तिथे. सत्यजित आले? हो. त्यांनी खरं तर मला इथं तुमच्या सगळ्यांवर लक्ष ठेवायला ठेवलं होतं. पण मी असा बावळट नाही जमलं माझ्याच्यानं. ते मी तुमच्यातलाच एक झालो. त्यांनी माझं आणि रणजित काकाचं बोलणं ऐकलं आणि मी सिनेमात काम करणार आहे म्हटल्यावर त्यांनी मुस्काडीत मारली माझ्या. सत्यजितने तुझ्या वेळ लागलाय का त्याला? खरंच वेळ लागले त्यांना. अजित काका आता एक गोष्ट मी सांगतोच तुम्हाला. आपली चिपळूणची जी जमीन आहे ना ती बाबांनी परस्पर कधीच विकली आहे. त्या जमिनीतला एकही तुकडा शिल्लक नाही आपल्याकडे. हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं पण बाबांच्या धाकामुळे मी नाही सांगितलं तुम्हाला. आणि आता जर त्यांना कळालं की मी तुम्हाला सगळं सांगितले तर ते खूप मारतील मला. आणि आता तर मारतीलच सिनेमात काम करणार म्हटल्यावर. समीर तू घाबरू नकोस. अरे तू खूप हुशार आहेस. माणसं कळतात तुला. डोंट वरी. मी तुझं नाव अजिबात सांगणार नाही त्याला. गावातनं मला हे कळलं असं मी सांगेन. त्यामुळे तुझं नाव कुठेही येणार नाही. हा घाबरू नकोस तू. तू आता असं कर बाहेर जा आणि सत्यजितची माफी माग. अरे म्हणजे त्याला काही संशय नाही येणार. कळलं? जा आता. हे मला एकच सांग समीर. सत्यजितनं परस्पर जमीन विकलीच कशी रे? कशी म्हणजे? अरे म्हणजे मी आणि रणजित सुद्धा वारसदार आहोत की नाही? लिगल हेअर्स होतो आम्ही. आमची नावं असणार ना कागदपत्रांवर. काका अशी नावं गावाकडे सहजासहजी कापता येतात. आणि गावाकडचा जो तलाठी आहे ना तो बाबांच्या बैठकीतला आहे. आय सी. म्हणजे त्याच्या मदतीनं यानं डॉक्युमेंट्स फोज केले. हा असू शकेल. म्हणजे ते काय एवढं डिटेल नाही माहित मला. पण अजित काका एवढं मात्र नक्की माहितीये की जमीन आपल्याकडे नाहीये. जमीन नाही आपल्याकडे. ठीक आहे. समीर तू एक काम कर. काय? हे 5,000 घे. 5,000? सत्यजितला सांग की ही तुला त्या पिक्चरची मिळालेली सायनिंग अमाऊंट आहे. आणि त्याला म्हणा अजून भरपूर पैसे मिळणार आहेत मला. हे ऐकल्यावर कसा फिरतो बघतो. त्याला खूप चांगलं ओळखतो रे मी. खूपच चांगलं ओळखतो. जा. नमस्कार. हे घ्या. कोकण मेवा
खास तुझ्यासाठी आणलाय. अगं लाजतेस काय? घे घे, प्रसाद आहे प्रसाद. हो प्रसाद घे. अगं घे. आता कस? हा तिकडे तिकडे नाही, आत ठेवून दे, आत ठेवून दे. शाबास. काय गरोदर बायकांनी हा कोकण मेवा खाल्ला ना रोज, तर त्यांची मुलं धष्टपुष्ट होतात, म्हणून तू रोज खा. जरा चहा टाकतेस का? ओहो. मिस्टर कुठे दिसत नाहीत? गुरुजी तुमचे? ते क्लासला गेलेत. क्लासला गेलाय पठ्ठा? त्याला म्हणावं माझ्याकडे लक्ष दे, गरोदर आहे मी, क्लास बीस काय होत राहील. हा. अरे काय ग, पहिलंच बाळणपण ना? माहेरी जाणार असशील तू? नाही. नाही? बरीच धीराची आहेस की पोर तू. हा, आईची आठवण येत नाही? येते ना. हो ना. पण काय करायचं ना आता? का? अहो, त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलंय ना मी. हो हो. हे मी तुम्हाला सांगितलंय, हे कोणाला सांगू नका. हा. काय ग, घरच्यांनी बरंच धाकात ठेवलंय तुला? नाही, धाकात नाही. खूप चांगली आहेत लोक इथली. मी पण चांगला आहे. आणि काळजी करू नकोस, मला माहिती आहे. काय? हेच की तुम्ही सगळे खोटे आहात, आणि म्हणजे आपली खोटी फॅमिली आहे, आणि ईशाच्या घरच्यांसमोर ती. सगळं माहितीये. हो, सगळं माहिती आहे की आपण त्यांच्या समोर खरी असल्याचं भासवतोय. माहितीये सगळं मला. हो, म्हणजे मी या घरच्याच नाही का? अजित मला सांगत असतो, सगळी इत्थंभूत माहिती मला असते. हो, आमच्यात कितीही वैर असलं तरी शेवटी सख्खी भावंड आम्ही, नाही का? तुझे घरचे भेटले होते? दादा? हो दादा. त्या तुमच्या इथली जत्रा कुठली बरं ती? खेड शिवापूरची. अहो, खूप जुनी जत्रा होती आमची. तुम्ही गेलेलात तिकडे? म्हणजे काय, खेड शिवापूरला गेलो होतो? हो, तिथलाच प्रसाद आणलाय मी. नाही म्हणजे ते खोका आमच्या चिपळूणचं आहे, आतमध्ये प्रसाद तिथला आहे, खेड शिवापूर. हो. आपल्या ओमचं लग्न आहे, तेव्हा प्रार्थना केली की सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे. पडणार, निर्विघ्नपणे पार पडणार. काय म्हणाला दादा? कोण दादा? अहो, तुम्हाला माझा दादा भेटला होता ना खेड शिवापूरला? हो, विसरलोच मी. भेटला होता ना तो. हो, खूप काळजी करत होता तुझी. मी म्हटलं बेटा कशाला काळजी करतोस, ती तिकडे छान सुखात आहे, आनंदात आहे. हो, नाही तुझा दादा म्हटल्यानंतर काळजी वाटणारच ना, साहजिक आहे ते. हो, माझ्यावर खूपच जीव होता हो त्याचा. पण मी इथे पळून आले, त्यामुळे उगाच डोक्यात राग घालून घेतला त्याने. साहजिकच आहे, पळून जाऊन लग्न केलं ना तुम्ही. नाही, माझ्याशी तावातावाने बोलत होता तो, सांगत होता सगळं, पण मीच त्याला शांत केला. आणि मला एक गोष्ट सांग, आपण ईशाच्या घरच्यांशी आपण असं वागतोय हे तुझ्या दादाला माहिती नाहीये ना? नाही, त्याला काही सांगायचं नाही. नाही तर तो इथे येऊन काहीतरी गोंधळ घालेल, त्यामुळे त्याला काहीच सांगितलं नाहीये. हा, अजिबात नाही, मी पण नाही सांगितलं. सगळं निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे ना, आहे का? हो. चहा आणतेस ना? हो. आलं टाका त्याच्यामध्ये. काय, आम्हाला जरा कडक चहा लागतो. हो. ओम कुठे दिसत नाही? कोर्टात गेलाय का? नाही, ते आज झोपलेत. त्यांना काल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना. काय 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 झालंय का? अहो, त्यांच्या पोटात दुखत होतं, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. माझ्याही पोटात आजकाल दुखतं. हो, नाही काय ना, आत खतखतत असेल ना, एकदा ओकून टाकलं की कसं बरं वाटतं. हो, मी बघून येतो त्याला. आत येऊ का? नाही म्हटलं तर जाणार आहेस का?
नाही एवढा आजारी पडला आहेस तरी विनोद बुद्धी तुझी शाबूत आहे हा? अरे आजारी आहेस तर मग असं आडवं पडायचं, बसून नाही राहायचं. काय कार्टून वाचतोयस का? नाही, पाहतोय. आणि काय अवस्था करून घेतली तू स्वतःची? काय ऐकतोय काय मी हे? हॉस्पिटल काय आणि काय काय? कधी आलास तू? हे काय मगाशी झालो मी. येताना समीर भेटला, खुशीत होता. हो, बरं झालं तुम्ही त्याला इथे ठेवून घेतलं. चांगला रुळा आहे हा. आम्ही ठेवून घेतलंय की तू न्यायला विसरला होतास? काय सलाईन वगैरे लावायला लागलं का काय तुला? तू का आलायस? काय नाही, असंच. तू असं झालायस? नाही नाही नाही, शक्य नाही. तू आणि असाच येऊच शकत नाहीस. काय तुझ्यासारखा एवढा बिझी माणूस असाच कसा येईल? अरे काय बोलतोयस काय तू? माझा पुतणा इथे आजारी असं कळलं म्हणून ताबडतोब निघून आलो मी. मी खरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण कळलं की तुला डिस्चार्ज मिळालाय म्हणून इथे तडक आलो. कसा आहेस बाबा तू? काळजी करू नकोस. तुला जमीन दिल्याशिवाय मी मरणार नाही. अरे हो, काय बोलतोयस काय तू हे? कशाला आडेवेडे घेतोयस? मला माहिती आहे तुला माझ्यात इंटरेस्ट नाहीये, शेत जमिनीत इंटरेस्ट आहे. मी सगळे कागदपत्र बनवली आहेत. रजिस्ट्रेशनला कधी जायचं ते सांग. त्या तारखेला मी बाबाला आणि काकीला वेळ ठेवायला सांग. अरे इतका क्रूर वाटलो का रे मी? तुला इथे बरं नाहीये आणि मी शेतीच्या बाबतीत विचारीन असं वाटलं? अरे घबाड सापडलंय, घबाड. आपलं नातं, खरं खुरं नातं. तू विचार करू नकोस. हा, हे बघ, तू आता स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. लग्नाची तारीख जवळ आली ना? हा, म्हणजे तुझं लग्न होईस्तोवर मी इथेच थांबणार आहे. मी कुठेही जाणार नाहीये. अरे लग्न घर आहे, किती कामं असतात, माणसांची गरज असतेच नाही का? आणि आम्ही कोकणातली माणसं, अरे कामं करायची, कष्ट करायची सवयच आहे मला. आणि ओम, तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल याची काळजी मी घेईन. जास्त विचार करू नकोस तू. हा, तू आराम कर. मी आलो, दादाला भेटून येतो. दादा, दादा मी आलोय. कधी आला सत्यजित? हा, कसा झाला प्रवास? अरे दमला असशील. बस बस, उभा का, बस ना, बस. अरे आरामात. हा, बस. कधी आलास? हे काय मगाशी झालो मी. कोणाकोणाला भेटलास? ओमला भेटून आलो, हा, पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहवलं नाही रे. हा, पण तब्येत सुधारते त्याच्यात हळूहळू. हो ना. पण बरं झाला ओमला भेटलास तू. छान केलंस. नाही, पुतण्या नाही तो माझा, शिवाय त्याचं लग्न पण आहे. हो मग. बरं, अजून कोणाकोणाला भेटलास? समीर, धना, बस. हो, दोघांनाच भेटलास फक्त? हो. अरे हो काय, घरात इतकी माणसं आहेत आणि तू दोघांनाच भेटलास? नाही नाही नाही, हे बघ, मी आज संध्याकाळी फोन करतो आणि सगळ्यांना बोलावून घेतो. म्हणजे रणजित, कामत आजोबा, मधू, धना, नाही धनाला भेटलास, आजी, जयेश, सगळ्यांना बोलावून घेतो. तू सगळ्यांना भेटून घे. सगळ्यांना का बोलवतोयस एकदम? का म्हणजे काय, तुला भेटायला. का सगळे एकदमच गावाला जाणार आहेत का? कोणीही गावाला जात नाहीये, सगळे इथेच आहेत. पण तुझ्याशी भेट होईल की नाही माहित नाही ना. नाही, मी कुठेच जाणार नाहीये. ओमचं लग्न होईस्तोवर मी इथेच ठाण मांडून बसणार आहे. खरं सांगू का सत्यजित, काय, माझी पण खूप इच्छा आहे की ओमचं लग्न होईपर्यंत तू इथेच बसावस, अगदी ठाण मांडून. हो ना? नाही रे, शक्य नाही होणार बाबा. का? अरे का काय, त्यावेळेस तू जेलमध्ये असशील ना फ्रॉड केल्याबद्दल. काय काय चेष्टा करतोयस तू दादा?
चेष्टा नाही काय करत आहे मी. आपली वडिलोपार्जित जमीन आम्हाला कोणालाही न सांगता परस्पर विकली नाहीस का तू? खोट आहे. काय बोलतोस तू? आवाज खाली. इथं मोठ्यानं नाही बोलायचं. आवाज. पुरावा काय आहे तुझ्याकडे? हे बघ, आपण असं करूया, उद्या पहिल्या गाडीनं चिपळूणला जाऊया. लँड रेकॉर्डच्या ऑफिस मधनं जमिनीच्या व्यवहाराची सगळी माहिती घेऊया, म्हणजे पुरावा मिळेल तुला. तू कशा करता? मी आणून देतो ना तुला जे काही कागदपत्र हवी आहेत ती. उद्या ना आता. अरे आत्ता कुठे आणू मी? तिकडे गावाला चिपळूणला आहे. तुला खोटं वाटत असेल ना तर तू हिला विचार, सुषमाला फोन करून विचार. हे तुझ्या गुन्ह्यामध्ये त्या बिचारीला कशाला ओढतोयस? कोणी सांगितलं तुला? अरे सत्यजित, तुला असं वाटलं का की तू आमच्या विरुद्ध केस फाईल करशील आणि गावात काय चाललंय ते मला कळणारच नाही? उद्या जाऊया ना आपण. लँड रेकॉर्ड्स मधनं सगळे रेकॉर्ड्स काढूया आणि ती सगळी माहिती मी कोर्टाला देईन. तुला हवे तेवढे पुरावे मिळतील. ठीक आहे ना? हे दादा, दादा, दादा मी चुकलो, मला माफ कर. हे बा असं करू नकोस, आता आयुष्यातून उठेन मी. आम्हाला आयुष्यातनं उठवणार होतास ना तू? हे सगळं आत्ता सुचतंय तुला? आठवतो त्या दिवशी काय म्हणाला होतास? धमकी दिली होतीस त्या दिवशी. तेच हॉलमध्ये उभा राहून म्हणाला होतास की तुम्हाला खडी फोडायला नाही पाठवलं तर नाव नाही लावणार स्वतःचं. आठवतंय ना? दादा, दादा चुकलो. सॉरी सॉरी दादा, चुकलो. इतकं लाचार करीन ना मी तुला की स्वतःचं नाव लावायची सुद्धा लाज वाटेल. सत्यजित, तू माझा सख्खा भाऊ आहेस ना रे सत्य. मग का असं वागतोस तू आमच्याशी? अरे आईनं किती लाडानं तुझं नाव ठेवलं सत्यजित, आणि तू. हो, मी सत्यजित, तू अजित, कायम जिंकणार. आम्हाला म्हणायचे बघा अजितकडे बघा, बघा तुझ्याकडेच बघत आलो आम्ही. तुझ्यासारखं ओढ्याचा प्रयत्न केला, तुझ्याशी स्पर्धा करायला लागलो, पण नाही. कायम हार, कायम अपयश, कायम दुय्यम वागणूक मिळाली आम्हाला. तू काय हुशार ना, आम्ही काय ढ. काहीतरी मोठं करायचं, काहीतरी नवीन करायचं या प्रयत्नात होतो मी. इथून चिपळूणला गेल्यानंतर शेती करण्याचा प्रयत्न केला. काय करणार, त्यातलं शिक्षण नाही आणि अपयश. अरे कपाळावर अपयशी असा शिक्का मारून घेतलाय मी. कर्जबाजारी झालो मी, कर्जबाजारी झालो. दादा, दादा एक संधी दे मला, एक संधी दे. हे बघ आपली ही जमीन आहे ना, ती सगळी मी परत मिळवीन. एक संधी दे. कुठल्या भरोशावर देऊ तुला संधी? मी सांगतो ना. तू सांगतोस म्हणून? अरे ती जमीन कोणी वापरत नाही म्हणून ओम म्हणाला तुला देऊन टाकूया. त्याप्रमाणे दिली जमीन तुला, आणि काय केलंस तू? तरी संधी देऊ तुला? तुला पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या, केसेस वगैरे आवडतात ना, मग तू आता तेच करत बस. अरे तुझ्या अनेकांशी ओळखी आहेत ना, सांगत असतोस ना याच्याशी ओळख आहे, त्याच्याशी ओळख आहे. सगळ्यांना बोलव ना, बघूया कोण तुला मदत करायला येत आहे ते. आता खोट आहे रे सगळं, सगळं खोट आहे, सगळं खोट आहे ते. आई शपथ खरं सांगतोय मी. हे बघ मी सांगतो तुला, आपली जमीन मी परत मिळवीन. आता थोडेसे पैसे दे मला. तू फिशरीचा प्लांट उभा करायचा आहे ना. एकदा का फिशरीचा प्लांट उभा राहिला ना तर आपली जमीन सुद्धा मी परत मिळवीन, आणि तू दिलेले पैसे तुला व्याजासकट मी परत देईन. हो खरंच सांग. संधी. तुला लाज नाही वाटत का रे? इतकं सगळं झालं तरी वर तू माझ्याकडे पैसे मागतोस? सत्यजित, गेट लॉस्ट. निघ. चल.
तूच बोललास ना? नाही, मी नाही बोल. मी काय विचारलंय तुला कसं कळलं? नाही, मी काही नाही बोललो ते सांगितलं तुम्हाला. काय म्हणाले अजित काका? शेतीच्या विषयी तूच बोललास ना? तूच सांगितलंस ना त्यांना? आठवतंय मला, तू म्हणाला होतास माझ्या विरुद्ध वेडं वाकडं बोललात तर तुमचं बिंक फोडेन मी, असं म्हणाला होतास. तूच बोललास, तूच. नाही बाबा, मी ते सगळं त्यावेळेला चिडून बोललो होतो. खरं नाही. तुम्ही कायम मला ओरडत असता, कायम हिडीस पिडीस करता. तुला काही अक्कल नाही, तुला काही येतच नाही, तुला फुकटचं गिळायला मिळतंय. हे बाबा, एखादा माणूस किती ऐकून घेईल. म्हणून त्या रागाच्या भरात मी ते बोलून गेलो. आणि बाबा, मी पैसे देणार होतो तुम्हाला, माझी पहिली कमाई. किती? 5,000. कसले मिळाले? हे ऍडव्हान्स आहे, सिनेमाच्या लोकांनी दिले. एकूण किती मिळणार आहेत तुला? 30,000. वर्षभराचे ना? नाही, 8 दिवसाचे.